करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात येतोय. कुठंतरी नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाला, हे पराभव काय त्या ठिकाणी त्यांना पचत नाहीये. कुठंतरी त्याच्यात सावरण्याचा प्रयत्न त्यांनी करावा, हा सल्ला मी त्या ठिकाणी आज मीडियाच्या माध्यमातून त्यांना देतो. कारण की तुमच्या ह्या बालिशपणामुळे अख्खं शहर त्या ठिकाणी वेठीस धरलं जात आहे आणि कुठंतरी कृपा करून हे त्या ठिकाणी बंद करा. पराभव झाला, ज्या गोष्टी निवडणुकीच्या होत्या झाल्या, परंतु कुठंतरी या शहराकरता एकत्रित या, या शहरांच्या प्रश्नाकरता एकत्रित या. राहिला विषय चौघांच्या मतांवर, ज्या 4 जणांच्या मतांवर या ठिकाणी अंबरनाथ शहराला डिस्टर्ब केलं जात आहे. मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून आज शब्द देतो की ह्या 4 लोकांच्या वरती कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी होत आहे. लवकरच त्या ठिकाणी आपल्याला दूध का दूध पाणी का पाणी त्या ठिकाणी सिद्ध होईल, माहिती पडेल. आणि ज्या 4 मतांच्या जोरावर आज त्या ठिकाणी ह्या शहराला डिस्टर्ब करण्यात येतो, ह्या नागरिकांचा छळ त्या ठिकाणी केला जातोय, नागरिक त्या ठिकाणी त्याला ह्याकरता माफ करणार नाही. आणि आपण देखील पाहू शकता, हे एकदा नाही तर हे गेल्या सातत्याने 3ऱ्यांदा हे त्या ठिकाणी झालंय. म्हणजे आम्हाला हे त्या ठिकाणी प्रश्न पडलाय की यांचे जे आका आहेत, यांनी निवडून दिलेले यांचे जे समजा खासदार साहेब असतील किंवा आमदार साहेब असतील, यांचं काम तर आम्ही सुद्धा त्या ठिकाणी केलंय, परंतु एवढा राग हे शिवसेनेचे नगरसेवकांच्या माध्यमातून काय इकडे या ठिकाणी रोष व्यक्त केला जातोय. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, नगराध्यक्षाच्या निवडणुकीत तुमचा अपयश झाला, हे त्या ठिकाणी तुम्ही का त्या ठिकाणी स्वीकारत नाहीयेत, परंतु हे स्वीकारण्याचं सोडून त्या ठिकाणी शहराचे हाल करायचं काम हे त्या ठिकाणी या शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांच्या माध्यमातून होत आहे. बहुमताचा ॲडव्हान्टेज उचलला जातो असं आपलं म्हणणं आहे. बघा, लक्षात घ्या, हे ॲडव्हान्टेज जर का चांगल्या गोष्टीसाठी होत असेल तर खूप आम्ही त्याचं स्वागत केलं असतं, परंतु स्वतःच्या बालहट्ट आणि स्वार्थाकरता किंवा कुठंतरी नगर अध्यक्ष त्या ठिकाणी आपला आला नाही म्हणून हे शहर डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न, हे सभागृह डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न येतोय. मग याला त्या ठिकाणी ॲडव्हान्टेज नाही तर हा मूर्खपणा आहे. आणि त्याचा देखील हे काय आता खूप लांब त्या ठिकाणी राहिली नाही दिल्ली, लवकरच त्याचा निर्णय येणार आहे. त्या ठिकाणी जे 4 मतांमुळे आज हे शहर डिस्टर्ब होत आहे, येत्या काळामध्ये हे नियती त्यांना खूप मोठा झटका त्या ठिकाणी देऊन त्यांना डिस्टर्ब करणार आहे. आज जी तरतूद झाली सभा आहे ती पुन्हा आता नगराध्यक्षांची परवानगी कधी लावणार, असं काही त्याच्या बाबतीतचं काही प्रयोजन वगैरे आहे का? नाही, अजून चर्चा, तो निर्णय नगराध्यक्ष मॅडमचा आणि मुख्य अधिकारी साहेबांचा तो निर्णय निश्चित ते त्या ठिकाणी निर्णय देतील, तर हा आमच्या सर्वांनाच तो लागू होईल. अशा अपेक्षा की लवकरच त्या ठिकाणी परत त्या सभा लागावी आणि हे जी अंबरनाथ शहराची पावसाच्या पूर्वची तयारी, अनेक जे प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी मार्गी लागू. शिवसेनेचे लोक म्हणतात की आम्ही समावेशाला तयार आहोत, पण भाजपवाले थोडं काम करतात. मग हाच विषय मी जेव्हा सभागृहामध्ये घेतला की मार्चच्या महिन्यामध्ये जी सर्वसाधारण सभा होती त्यामध्ये आपण सुद्धा पाहू शकता, अजेंडा हा प्रत्येकाकडे आला होता का, मी काय तो लपवून तर ठेवला नाही. प्रत्येक नगरसेवकाचे समान कामं त्या ठिकाणी घेतले होते, प्रत्येकाला समान हक्क त्या ठिकाणी दिला होता. परंतु आपण पाहू शकतात की संदीप तेलंगे हे त्या ठिकाणी अनुमोदक आणि सूचक अब्दुल शेख ह्या लोकांनी त्या शिवसेनेच्या नगरसेवकांचे कामाव्यतिरिक्त जेवढेही अंबरनाथ विकास आघाडीचे त्या ठिकाणी प्रश्न होते किंवा कामं होते त्याला सरसकट त्यांनी तिकडे विरोध केला आणि त्यांनी त्यांच्या मतांच्या जोरावर त्या ठिकाणी ते कामं रद्द केली. मी त्या ठिकाणी विचारतो, आज त्या ठिकाणी सांगण्यात येत होतं की अंबरनाथ शहराला देणं घेणं काय, तिकडे ती चर्चा राजू वाळेकर करत होते. मग त्या मार्चच्या महिन्यामध्ये हे जे कामं जे अंबरनाथ विकास आघाडीच्या नगरसेवकांच्या वॉर्डात होणार होती ती काय अंबरनाथ शहरात होणार नव्हती का? म्हणजे लक्षात घ्या, काहीतरी एक बालिश प्रयत्न त्यांच्याकडनं केला जातोय. कुठंतरी नगराध्यक्षाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, हे त्या ठिकाणी ते पचत नाहीये आणि त्याच्याच रोष करत काही ना काही या नगरपालिकेला किंवा या शहराला डिस्टर्ब करण्याचं काम करत आहे. शिवसेना नगरसेवकांच्या माध्यमातून देखील आरोप करण्यात आला की आपण सभागृह चालू असताना आपण नेमकी शूटिंग करत होतात आणि त्यांचा म्हणजे त्या बाबतीत त्यांनी निषेध व्यक्त केलेले आहेत. आपण त्या बाबतीत कसं आहे? आपण लक्षात घ्या, मी तेव्हा देखील मागणी केली, नगराध्यक्ष मॅडमला सांगितलं सुद्धा की बाबा माझा फोन घ्या, तुम्ही चेक करा, कोणत्याच प्रकारची शूटिंग किंवा फोटो त्यात नाही. त्यातली त्यात नगरपालिकेच्या माध्यमातून देखील व्हिडिओ शूटिंग होते आणि हे ती मी नाही तर कोणी त्या ठिकाणी करू शकतो. त्यातली त्यात आणखीन पुढं वरती पत्रकार बांधवांसाठी एक वेगळा कोर्ट वरती बनवलाय, तिकडून व्हिडिओ शूटिंग होते. म्हणजे काय, हे काय अभिजित करंजुलेकडेच टेक्नॉलॉजी आणि मोबाईल नाही, तर सगळ्या आज लहान लहान लोक पोरांकडे त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी आहे. तुम्ही जे करता ते तुमचा भोंगळा नाच हे पूर्ण शहर बघतंय, म्हणून त्या ठिकाणी कोणी अस्वस्थ व्हायची गरज नाही. बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शिवअंबर न्यूजला सबस्क्राईब करा.